जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, आजपासून आपण संविधानाची सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्व आर्टिकल्स बघणार आहोत, पण त्याआधी काही गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, ज्या की खूप बेसिक आहेत. तर बघा, संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत आणि एकूण 395 आर्टिकल्स असून 12 अनुसूची देखील आहेत. आपण 22 भागांपैकी भाग 1 ला सुरुवात करणार आहोत. तर बघा, भाग 1 मध्ये एकूण 4 आर्टिकल्स आहेत. तर त्या 4 आर्टिकल मधील आर्टिकल क्रमांक 1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, आर्टिकल 1 मध्ये संघराज्य आणि त्याची राज्यक्षेत्रे याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर संघराज्य म्हणजे काय? तर संघराज्य म्हणजे युनियन स्टेट. तर बघा, एखादा देश हा कॉन्फेडरल म्हणजे परिसंघ, फेडरल म्हणजे संघ किंवा युनियन असू शकतो. तर कॉन्फेडरल हा सर्वात कमजोर मानला जातो. यापेक्षा थोडा चांगला मानला जाणारा तो म्हणजे फेडरेशन. यामध्ये प्रत्येक राज्य आपली थोडी थोडी शक्ती देशाला देऊन एक चांगला देश तयार करतात. एक्झाम्पल बघायचं झालं तर आपला अमेरिका, ज्यात अनेक राज्य मिळून एक देश तयार झालेला आहे. प्रत्येक राज्य हे स्वतंत्र होऊ शकतं किंवा आपल्या मनानुसार तिथला राज्यकारभार चालू शकतं आणि तिथल्या प्रत्येक राज्याचा झेंडा सुद्धा वेगळा आहे. युनियन मध्ये कुठलंही राज्य अलग होऊ शकत नाही. आता युनियनचं एक्झाम्पल म्हणजे आपला भारत. आपल्या भारतामधील कुठलंही राज्य देशापासून अलग होऊ शकत नाही. तर सगळ्यात पॉवरफुल मानलं जातं ते म्हणजे युनियन. आर्टिकल 1 मधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज्यक्षेत्र. त्यात 3 भाग येतात. एक म्हणजे राज्य, जे की वर्तमानात 28 आहेत. दुसरं म्हणजे केंद्रशासित प्रदेश, जे की 8 आहेत. आणि तिसरं म्हणजे अर्जित. तर अर्जित म्हणजे काय? तर एखादं जिंकलेलं क्षेत्र किंवा आपल्या भारतात नव्याने सामील झालेले क्षेत्र म्हणजे अर्जित क्षेत्र, जे की वर्तमानात आपल्या भारताकडे एकही नाही. याच प्रकारे आपण सर्व 395 आर्टिकल्स कव्हर करणार आहोत. त्याच प्रकारे 12 अनुसूची देखील कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडलास तर लाईक करा. आज अनुच्छेद क्रमांक 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, अनुच्छेद 2 मध्ये काय आहे? एखादं नवीन राज्य भारतात सामील करून घेणं किंवा एखादं नवीन राज्य स्थापन करणं. तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, संसदेला अधिकार आहे एखादं राज्य भारतात सामील करून घेऊ शकते किंवा एखादं नवीन राज्य निर्माण करू शकते. संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघ राज्यामध्ये दाखल करून घेता येतात किंवा एखादं नवीन राज्य स्थापन करता येतं. तर बघा, याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपलं सिक्कीम. तर सिक्कीमला संविधान अधिनियम 1975 कलम 5 द्वारे भारतात सामील करून घेतलं होतं. त्यालाच आपण 36वी सुधारणा देखील म्हणतो. 26 एप्रिल 1975 पासून सिक्कीम हा भारताचा एक राज्य. त्यातला अनुच्छेद क्रमांक 3 आपण बघणार आहोत. तर अनुच्छेद क्रमांक 3 काय म्हणतो बघा? नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची क्षेत्रे, सीमा आणि नावे यात फेरफार करणे. तर बघा, डिटेल मध्ये माहिती करून घेऊया. तर बघा, संसदेला जर वाटलं तर एखाद्या राज्याचं नाव बदलावं, एखाद्या राज्याला 2 भागामध्ये डिवाइड करावं, तर संसद ते आरामात करू शकते. तर आता फॉर एक्झाम्पल बघा, संसदेला वाटलं कर्नाटकचा काही भाग तोडून महाराष्ट्रात टाकावं, तर संसद आरामात ते करू शकते. यासाठी राष्ट्रपतीच्या अनुमतीची गरज नसली तरी राष्ट्रपतीला पूर्व सूचना दिली जाते. एक्झाम्पल बघायचं झालं तर मध्य प्रदेशला 1 नोव्हेंबर 2000 साली तोडून त्यातनं छत्तीसगड बाजूला केलं होतं. त्याच प्रकारे 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तर प्रदेशला तोडून उत्तराखंड हे राज्य बनवलं होतं आणि 15 नोव्हेंबर 2000 साली बिहारला तोडून झारखंड बनवलं होतं. अनुच्छेद क्रमांक 4 आपण बघणार आहोत. तर त्यासाठी अनुच्छेद क्रमांक 2 आणि 3 माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपली संविधान नावाची प्लेलिस्ट चेक करा, तिथं तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, अनुच्छेद क्रमांक 4 काय आहे? तर अनुच्छेद क्रमांक 4 काय म्हणतो? जर संसदेला अनुच्छेद क्रमांक 2 आणि अनुच्छेद क्रमांक 3 मध्ये बदल करायचे असतील तर संसदेला राष्ट्रपतीची अनुमती घेणं आवश्यक नाही. कारण अनुच्छेद क्रमांक 2 आणि 3 ला अनुच्छेद क्रमांक 368 च्या बाहेर ठेवलेला आहे. जे अनुच्छेद क्रमांक 368 च्या अंडर येतात त्यासाठी राष्ट्रपतींच्या साईनची आवश्यकता असते. पण जे अनुच्छेद क्रमांक 368 च्या बाहेर असतात त्यासाठी राष्ट्रपतीच्या साईनची किंवा अनुमतीची गरज नसते. त्यासाठी दुसरी एक महत्त्वाची अट अशी आहे, ती म्हणजे संसदेतील 50% सदस्यांचे बहुमत लागते जर अनुच्छेद 4 लागू करायचा असेल तर. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण अनुच्छेद क्रमांक 4 चा वापर केला तर आपल्याला अनुसूची 1 आणि अनुसूची 4 मध्ये बदल करायला लागेल.